नमस्कार, विनय कोठारे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मी आज आलेलो आहे यश नारायण मिसळपाव इथे, जी आहे नाशिकचं मार्केट यार्ड जे आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट महालक्ष्मी थिएटरच्या जुनं जे होतं त्याच्या बॅक साईडला यश नारायण मिसळ ही नारायण भाऊची अतिशय प्रसिद्ध अशी मिसळ आहे, जी शेतकऱ्यांची ॲक्च्युली भूक भागवते। आणि कारण की काय आहे, मार्केट यार्ड असल्यामुळे बरेचसे शेतकरी इथे येत असतात माल विकायला आणि ते त्याची भूक भागवण्यासाठी यांच्याकडे येत असतात। सो आज आपण त्यांचे जाणून घेणार आहोत त्यांचे मिसळ का प्रसिद्ध आहे आणि कशी टेस्ट आहे यांची। कमॉन, बघू शकतो मार्केट यार्डच्या एक्झॅक्टली समोर असलेली ही मिसळ नारायण मिसळ पाव। नारायण भाऊ, विनय कोठारे व्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आपली मिसळ आपण कधीपासून चालू केली नारायण भाऊ? 2009 पासून। 2009 पासून आहे? हो। अच्छा, आणि काय टायमिंग असतो मिसळचा? सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत। सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असते। ओके, आणि काय प्लेट असते? 2 पाव, 1 पापड, ओके, दही, ठेचा, लिंबू, आणि 50 रुपये प्लेट। फक्त 50 रुपये? हो। म्हणजे काय कारण आहे ते शेतकरी लोक वर्गाच्या सेवेसाठी तुम्ही असं म्हणता येईल? हो, शेतकरी लोक येते कसं बाहेर गावून येते ना। करेक्ट, त्यांना पुरवलं पाहिजे असं। फक्त 50 रुपयात? 50 रुपये, फक्त 50 रुपयात मिसळ मिळते दादा। जिथे मिसळचे रेट आहे नाशिकमध्ये 100 रुपये, 150, 125 रुपयापर्यंत गेलेले आहे, इथे 50 रुपये नारायण भाऊ विकतात। आणि त्याच्यात पण बघूया काय काय बनवतात इथे, बघू शकतो यांची ही मिसळ किती जबरदस्त आहे। आणि याच्या तरीवरूनच आणि याच्यावरूनच तुम्हाला समजतं आहे की मिसळची काय क्वालिटी असेल। आता एक प्लेट बनवणार आहे नारायण भाऊ आपल्यासाठी, बघूया काय काय प्लेटमध्ये असतं। या 50 रुपयामध्ये फक्त ते देत आहेत आपल्याला शेव, त्याच्यानंतर फोकस करा इथे, शेवची पण बघा किती क्वांटिटी घेतलेली त्यांनी। आणि त्याच्यानंतर इथे त्यांचा प्रसिद्ध असा रस्सा, मटकी, आणि याच्यानंतर इथं रस्सा, त्या बात आहे। आणि त्याच्याबरोबर मिळणार आहे आपल्याला कांदा। बघू शकतो 50 रुपयात फक्त आणि फक्त 50 रुपयात मिळते ही मिसळ। आता आपण ती स्वतः टेस्ट पण करणार आहोत। आणि त्याच्याबरोबर मिळणार किती पाव मिळतात दादा? 2 पाव। 2 पाव मिळतात, क्या बात आहे। सो आता आपण टेस्ट करणार आहोत त्यांची मिसळ। का बरं प्रसिद्ध आहे ही? गरमागरम मिसळ आहे बघा। 50 रुपयात अजून काय पाहिजे दादा? शेतकऱ्याची भूक भागवतात तुम्ही, खरंच मनापासून अभिनंदन तुमचं दादा। आणि यांच्या मिसळचं खासियत जर बघा तुम्ही, जी शेव त्यांनी टाकलेली आहे, क्वांटिटीचे कुठेही त्यांनी कंजूशी केलेली नाही आहे। असं नाही की 50 रुपयात ते मिसळ देत आहेत म्हणून कुठे मटेरियल त्यांनी काही कॉम्प्रोमाइज केलं आहे। त्याच्याबरोबर ठेचा मिळतो, कांदा मिळतो। आता पण काही ट्राय करणार आहोत कशी मिळते इथे, लिंबू पण आहे त्याच्याबरोबर। सो बघूया कशी मिसळ आहे त्यांची। बेस्ट आहे, थोडीशी तिखट आहे पण शेतकऱ्याला वर्गाला आवडेल अशी टेस्ट त्यांनी ठेवलेली आहे आणि परफेक्ट आहे। एका माणसाचं 50 रुपयात आणि 2 पाव जरी एक्स्ट्रा घेतले, पावचे किती घेता एक्स्ट्रा? 502 पाव। 502 पाव? हो। जिथे बाहेर 5 रुपये 10 रुपयाला पाव मिळला जातो, तिथे फक्त 5 रुपयाचे 2 पाव मिळतात। सो ह्या मिसळचं तुम्हाला खासियत म्हणता येईल, फक्त 50 ते 60 रुपयात तुमचं जेवण होतं मित्रांनो। शेतकरी वर्गाच्या सेवेसाठी अतिशय त्यांनी खूप चांगली एक प्रकारची सेवा देत आहे असं म्हणता येईल। जर नारायण भाऊ इथे एक्झॅक्टली तुमचं टायमिंग जसं तुम्ही सांगितलं सकाळी 7 ते सकाळी 7 ते दुपारी 4 वाजे। काही विकली ऑफ घेता वगैरे? वडा नाही, आठवड्याचं काही सुट्टी असते? नाही, सुट्टी वगैरे नाही। सुट्टी पण नसते? नाही, सुट्टी नाही। क्या बात आहे। आणि त्याच्याबरोबर काय मिळतं तुमच्या इथे अजून? वडा रस्सा भेटतो, पाववडा भेटतो। पाववडा देखील मिळतो। सो मित्रांनो, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मार्केट यार्डच्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला यायचं आहे। नारायण भाऊंची मिसळ अतिशय प्रसिद्ध, या आणि नक्की टेस्ट करा। मला तर मिसळ आवडलेली आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल याची मी तुम्हाला शाश्वती देतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। आता मी घेतो हा मिसळीचा आनंद। नारायण भाऊ, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू।